पॉईंट्स टू पाऊंडर फॉर सेल द युनिट ऑफ लाईफ. 1831मध्ये रॉबर्ट ब्राऊननी न्यूक्लियस फाउंड केलं होतं. नंतर 1838मध्ये सेल थेअरी फॉर प्लांट्स बाय शेल्डन, त्यानं जर्मन बॉटनिस्ट होता. 1839मध्ये 1 वर्षानंतर लगेच सेल थेअरी फॉर ॲनिमल्स दिलं होतं बाय श्वान, हू वॉज इंग्लिश झुलॉजिस्ट. 1855मध्ये ओमनिस सेल्युला ई सेल्युला म्हणून रुडोल्फ विर्काऊने थेअरी दिली. मग नंतर 1972मध्ये फ्लुइड मोझाईक मॉडेल आलं बाय सिंगर अँड निकोल्सन इंडिपेंडंटली. आणि 1898मध्ये कॅमलिनो गोल्गीनी गोल्गी बॉडी फाउंड केली होती. पुढं युकॅरियोटिक सेल्समध्ये बघितलं तर पहिल्यांदा प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये ह्युमन इरायथ्रोसाईटमध्ये 52% प्रोटीन्स आहेत, 40% लिपिड्स आहेत. आणि जे प्लाझ्मा लिपिड बाय लेअर असतं त्यामध्ये 30% पेरिफेरल किंवा एक्स्ट्रिन्सिक प्रोटीन्स असतात आणि 70% इंटिग्रल प्रोटीन्स असतात, जे कोणते प्रोटीन्स आहेत त्या टोटलमधनं. नंतर पुढं सेल वॉलमध्ये एक पॉईंट आहे, मिडल लॅमेला अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन आर ट्रान्सफर्स्ड बाय प्लाझ्मोडेस्माटाज. आणि परत एंडोमेम्ब्रेन सिस्टममध्ये गेलं तर गोल्गी बॉडीचं युनिट आहे सिस्टर्नी ओनली. सिस्टर्नीचं साईज आहे 0.5 ते 1 मायक्रोमीटर. पुढं व्हॅक्युल्समध्ये बघितलं तर व्हॅक्युल्सला टर्जिडिटी आहे ते पोटॅशियम आयनमुळे प्रोव्हाइड होते. आणि तेच जे गार्ड सेल्स असतात स्टोमॅटाचे त्याच्यासाठी पोटॅशियम आणि H+ हे दोन्ही आयन्स लागतात. पुढं हे झालं आता एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. आता मायटोकॉन्ड्रियाचं आउटर मेम्ब्रेन आहे. आउटर मेम्ब्रेनमध्ये 60% प्रोटीन्स आणि 40% लिपिड्स असतात. इनर मेम्ब्रेन जे आहे त्याच्यामध्ये 80% प्रोटीन्स आणि 20% लिपिड्स असतात. आउटर मेम्ब्रेनमध्ये पोरिन्स प्रोटीन रिच आहे आणि इनरमध्ये कार्डिओलिपिन प्रोटीन्स रिच आहे. नंतर मायटोकॉन्ड्रियाचं डायमेन्शन 1 to 4.1 मायक्रोमीटर लेंथ आहे आणि 0.2 to 1 मायक्रोमीटर त्याचं डायमीटर आहे. ते मध्ये त्याचं ॲव्हरेज 0.5 डायमीटर आहे. नंतर पुढं क्लोरोप्लास्टचं डायमेन्शन बघितलं तर 5 to 10 मायक्रोमीटर लेंथ आणि 2 to 4 मायक्रोमीटर विड्थ. हे जे क्लोरोप्लास्ट आहेत हे रिबन शेपड असतं स्पायरोगायरामध्ये आणि कप शेपड असतं, एकच असतं क्लायमॅडोमोनासमध्ये. आणि 20 to 40 क्लोरोप्लास्ट फाउंड इन मिझोफिल सेल्स. ह्याच्या पुढं आता परत क्लोरोफिल, कॅरोटेनॉइड्स, झॅन्थोफिल आर फॅट सोल्युबल पिगमेंट्स whereas anthocyanins are water soluble which are present in vacuoles. पुढं रायबोझोम्समध्ये बघितलं तर 70S आणि 80S दोन प्रकारचे असतात. 70S 30S आणि 50Sनी मिळून, 80S 40S आणि 60Sनी मिळून तयार झालेले असतात. 30Sमध्ये 16S rRNA असतात तर 40Sमध्ये 18S rRNA असतात. नंतर 50Sमध्ये 5S rRNA आणि 23S rRNA असतात. तर तेच 60Sमध्ये 5S rRNA, 5.8S rRNA आणि 28S rRNA असतात. आणि नंबर ऑफ प्रोटीन्स बघितलं तर 30Sमध्ये 21, 50मध्ये 34 प्रोटीन्स, नंतर 40Sमध्ये 33 प्रोटीन्स आणि 60Sमध्ये 40 प्रोटीन्स असतात. आणि ह्यांच्या सब युनिटच्या असेंब्लनसाठी मॅग्नेशियम +2 ची गरज आहे. पुढं सेंट्रोझोम आणि सेंट्रिओलमध्ये 27 मायक्रोट्युब्युल्स असतात आणि सिलिया फ्लॅजेलाचं बेसल बॉडीमध्ये 27 असतात. आणि ॲक्झोनिममध्ये 20 असतात. अजून एक पॉईंट आहे, सिलिया अँड फ्लॅजेला आर एक्सटेन्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे जर बेसल बॉडी जर केलं तर चुकतं. पुढं न लक्षात राहणारा पॉईंट आहे मायक्रोबॉडीजमधलं एस्फेरोझोम आहे ते सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ फॅट्स करतात. एस्फेरोझोम्स फक्त प्लांट्समध्ये फाउंड होतात आणि ते प्लांट लायसोझोम्स आहेत. नंतर न्यूक्लियसमध्ये माहितीच आहे, रॉबर्ट ब्राऊननी 1831मध्ये फाउंड केलं होतं. त्याच्यामध्ये पेरिन्यूक्लिअरचं स्पेस आहे त्याचं डायमेन्शन आहे 10 ते 50 मायक्रोमीटर. आणि एक आउट ऑफ एनसीईआरटी पॉईंट आहे, म्हणजे मेटासेंट्रिक अँड टिलोसेंट्रिकमध्ये P आणि QR मध्ये ते डिफाईन होत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये मेटासेंट्रिकमध्ये PQची लेंथ सेम आहे आणि टिलोसेंट्रिकमध्ये असं आर्मच नाही आहेत.